आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन, हृदयाचे विकार, मधुमेह, सोरायसिस, वेट मॉनिटरिंग। आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर, विजापूर रोड, सोलापूर। मोबाईल नंबर 8087021004 आणि 9763361004। विनापरवाना बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सारसनगर येथील गावठी हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करून व केडगाव येथील देशी विदेशी दारू अड्डा येथून कोतवाली पोलिसांनी 25,500 रुपये किमतीच्या मुद्देमालासह चौघांना ताब्यात घेतले। ही कारवाई सारसनगर येथील सीना नदी लगत असलेल्या घराच्या अडोशाला आणि केडगाव येथील सोनेवाडी रोडवरील गोपाळ वस्तीतील शासकीय शौचालयामागे केली। याबाबतची माहिती अशी की शहरातील सारसनगर येथील सीना नदी लगत विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी दारू अड्डा व केडगाव उपनगरातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर दारू विक्री होत असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे यांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दराडे यांनी गुन्हे शोध पथकातील दीपक रोहकले, सूरज कदम, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, सुजय हिवाळे असे पथक तयार करून घटनास्थळी रवाना केले। पथकाने सोनेवाडी रोडवरील गोपाळ वस्ती येथील शासकीय शौचालयामागे जाऊन खात्री केली असता भिंतीच्या आडोशाला गावठी हातभट्टीची तयार दारूची विक्री होत असल्याने पोलिसांनी अचानक त्या ठिकाणी छापा टाकला। इथे एक इसम भिंतीच्या आडोशाला प्लास्टिकचे ड्रम कब्जात बाळगून गावठी हातभट्टीची तयार दारूची त्यांच्याकडे येणाऱ्या इसमांना विक्री करताना दिसला। पोलिसांनी त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव शुभम विजय शिंदे, वय वर्ष 22, राहणार गावठाण केडगाव असे असल्याचे सांगितले। पोलिसांनी तिथे झडती घेतली असता त्यांना 2,500 रुपये किमतीची प्लास्टिकच्या ड्रम मध्ये 30 लिटर गावठी असा 4,500 रुपये किमतीची हातभट्टीची दारू जप्त करून जागीच नष्ट केली। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम शिंदे यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद केली। तसेच पथकाने सारसनगर येथील मार्केट यार्डमध्ये सीना नदी लगत विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला। या कारवाईत 21,000 रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू जप्त केली। मार्केट यार्ड मागे सारसनगर परिसरातील सीना नदी लगत घराच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी छापा टाकला। या कारवाईत 21,000 रुपये किमतीचे गावठी हातभट्टी दारू जप्त करून एकास ताब्यात घेतले। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमात त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव विठ्ठल गोविंद करपे, वय वर्ष 37, राहणार मार्केट यार्ड मागे सारसनगर असे असल्याचे सांगितले। पोलिसांनी त्याच्याकडून 21,000 रुपये किमतीची 200 लिटर दारू जप्त केली। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठल करपे याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारू कायदा कलम 65 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे दीपक रोहकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, सूरज कदम, सुजय हिवाळे आदींच्या पथकाने केली। पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व टीव्ही रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज। आमचा पत्ता 34/2/39, 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर। मोबाईल नंबर 774499 6658 आणि 954546 8473।